नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी स्वाती पाटील तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. आपण फर्स्ट चॅप्टरच्या उर्वरित भागाकडे वळत आहोत. वी आर मूव्हिंग फॉरवर्ड विथ द नेक्स्ट पॅराग्राफ ऑफ द चॅप्टर. वी आर गोइंग टू स्टडी द 5th, 6th and 7th paragraph of the chapter in this video. Let's start with the next paragraph. First, we are going to start with the 5th paragraph, and as usual I will read all the sentences of the paragraph and we are going to discuss the meaning, right? So let's see the first sentence of the paragraph. All along Krishna remained his guide and mentor. Take up either mechanical engineering or computer science. There are plenty of job opportunities there, Krishna had suggested. After Shiva got into an engineering college, chose computer science, Krishna signed Shiva's admission form as his guardian and continued paying the fees. All along Krishna remained his guide and mentor means what? Throughout his life, Krishna played the very important role in Shiva's life. What was that role? He was played the role of guide and mentor. आयुष्यभरासाठी शिवाच्या लाईफमध्ये कृष्णा काय म्हणून राहिला? गाईड आणि मेंटर म्हणून राहिला. एक मार्गदर्शक, एक गुरु म्हणून त्यानं स्वतःची भूमिका निभावली. टेकअप आयदर मेकॅनिकल इंजिनिअरिंग और कॉम्प्युटर सायन्स. आणि आताही त्यांनी खूप मोलाचा सल्ला त्याला दिलाय की काय, तू एकतर इंजिनिअरिंगच्या प्रवेशाकरता, डिग्रीच्या प्रवेशाकरता मेकॅनिकल किंवा कॉम्प्युटर या दोन्हीपैकी एक कुठलं तरी निवड. अँड देर आर प्लेंटी ऑफ जॉब अपॉर्च्युनिटीज देअर, कृष्णा हॅड सजेस्टेड. कृष्णा त्याला सल्ला देतोय, एक ॲडवाईस देतोय की काय, खूप साऱ्या संधी तुझी आतुरतेनं वाट बघतायत, म्हणजे तुला भरपूर अपॉर्च्युनिटीज उपलब्ध होणार आहेत. शिवा गॉट इनटू अन इंजिनिअरिंग कॉलेज अँड चोज कॉम्प्युटर सायन्स. आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यानं प्रवेश घेतला आणि कॉम्प्युटर सायन्स ही ब्रांच त्यानं निवडलेली आहे. कृष्णा साइंड हिज ॲडमिशन फॉर्म ॲज हिज गार्डियन. कृष्णा साइंड हिज ॲडमिशन फॉर्म ॲज हिज पॅरेंट. गार्डियन म्हणजे काय? पॅरेंट, की जो आपल्याला प्रोटेक्ट करतो, आपल्यासोबत सतत असतो, अशा व्यक्तीला आपण काय म्हणू शकतो? गार्डियन असं म्हणू शकतो. आणि गार्डियन म्हणून त्यानं त्याच्या ॲडमिशन फॉर्मवरती सही केली आहे अँड कंटिन्यूड पेईंग द फीज. आणि आताही आपण म्हणू शकतो की कृष्णा वेदव्यासा हेल्प हिम लॉट, राईट? सतत तो त्याला मदत करत राहिलेला आहे. आय थिंक यू हॅव अंडरस्टूड धिस मच. लेट्स मूव्ह फॉरवर्ड विथ द नेक्स्ट पॉइंट. At one point, Shiva left his job at the electronic store and started a computer repair service with a friend. At one point means at one stage of his life, he has left his job of the electronic store and he has started his own business of computer repairing service center with his friend. त्यांनी एका आयुष्याच्या महत्त्वाच्या क्षणी निर्णय घेतला की आपण हा जॉब सोडायचा आणि आपलं छोटासा काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा. आणि म्हणून त्यानं कॉम्प्युटर रिपेअरिंग सर्व्हिसिंगचा व्यवसाय सुरू केलाय असं आपण म्हणू शकतो. शिवा समटाइम्स रिपोर्टेड लेट फॉर कॉलेज. विथ ऑल ऑफ धिस हार्डवर्क, वर्कलोड, या सगळ्या वर्कलोडमुळं काय व्हायला लागलं, तो सतत लेट चालला कॉलेजला. त्याचा परिणाम काय झाला बघा. टायर्ड ही वुड डज ऑफ इन द क्लास. समटाइम्स ही वॉज फिलिंग एक्झॉस्टेड. टायर्ड मीन्स काय? एक्झॉस्टेड. वर्कलोडमुळं तो थकायचा फार आणि वर्गामध्ये त्याला कधीतरी डज ऑफची फिलिंग यायची. डज ऑफ मीन्स आपण असं म्हणू शकतो की तो झोपायचा, डोळा लागायचा त्याचा कुठंतरी. क्लासमेट्स गिगल्ड अँड टीचर्स रिबुक्ड हिम. म्हणजे काय? आणि याचाच म्हणजे त्याचे फ्रेंड्स, त्याचे क्लासमेट्स काय करायचे, त्याच्यावरती हसायचे. गिगल्ड मीन्स दे लाफ्ड ॲट हिम, हसायचे ते. अँड टीचर्स रिबुक्ड हिम. रिबुक्ड मीन्स स्कोल्डेड हिम. स्पीक्स अँग्रीली विथ हिम म्हणजे रागवायचे त्याला थोडंसं आपण असं म्हणू शकतो की बोलायचे थोडंसं रागाने. ओनली आय न्यू व्हॉट वॉज गोईंग ऑन इन माय लाईफ सेज शिवा. बट तो काय म्हणतोय? ओनली आय नो व्हॉट इज माय लाईफ, व्हॉट वॉज द सिच्युएशन इन माय लाईफ अँड हाऊ इज द फायनान्शियल कंडिशन ऑफ माय फॅमिली. मला माहिती आहे की माझ्या आयुष्यामध्ये काय चाललेलं आहे. आणि म्हणजे ऑब्वियसली तो बॉदर करत नाही कुणाला, दुसऱ्याच्या ओपिनियनने त्याला काहीही फरक पडताना दिसत नाहीये. My father struck hardly made any money and I had to keep earning. It was not enough to run my family. My father was not enough to run my family. So I have to work somewhere. असं शिवा म्हणतोय की काय, मला काम करावंच लागणार आहे, म्हणजे मला काम केल्याशिवाय पर्याय नाहीये. सो ही डोंट बॉदर अबाउट अदर पीपल ओपिनियन. आणि म्हणून त्याला दुसऱ्यांच्या मताचा आता काहीही फरक पडत नव्हता. तो सतत त्याचं काम त्यांनी
चालू ठेवलं. कारण काय त्याचं, माय फादर वॉज नॉट अर्निंग टू मच असं तो म्हणतोय. म्हणजेच माझे वडील तेवढं काय त्या ट्रकच्या बिझनेसमधनं जास्त कमवू शकत नाहीये. सो मला काय करावं लागतंय, मला कंटिन्युअसली काम करावंच लागतंय. आणि आपण असं म्हणू शकतो ना, ज्याच्या त्याच्या लाईफमधली सिच्युएशन ज्याला त्यालाच माहिती असते. आणि म्हणून तो असं म्हणतोय की मी माझं काम सातत्यानं चालू ठेवलं पाहिजे. आणि अखंड मेहनत तो घेताना आपल्याला दिसतोय. आय थिंक तुम्हाला हा छोटासा पॅराग्राफ समजला असावा. लेट्स स्टार्ट विथ द नेक्स्ट पॅराग्राफ. 6th paragraph of the chapter. Meanwhile, from newspaper delivery boy in the morning, Shiva graduated to sub-agent with about 50 customers. His premises just the footpath outside a couple of shops where he stacked his newspaper before the shops open. Meanwhile means after some year, from newspaper delivery boy in the morning, Shiva graduated to sub-agent with the 50 customer. In last paragraph, we have seen that he has opened his own business, the business of computer repairing service. आपण पाहिलं की त्याने कॉम्प्युटर रिपेअरिंग सर्व्हिसचा एक छोटासा व्यवसाय सुरू केलाय त्याच्या मित्राला घेऊन. आणि आता मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालंय, तो न्यूजपेपर डिलिव्हरी बॉय पासून आता एक एजंट झालाय असं आपण म्हणू शकतो. असा एजंट की ज्याचे स्वतःचे असे 50 कस्टमर्स आहेत, ग्राहक आहेत, की तो त्या ग्राहकांना कुठली सेवा पुरवण्याचं काम करतोय, तो त्या ग्राहकांना कॉम्प्युटर रिपेअरिंगची सेवा पुरवण्याचं काम करतोय. हिज प्रिमायसेस, त्याची प्लेस, जागा त्या बिझनेसची ती कुठली आहे, जस्ट द फुटपाथ आउटसाइड अ कपल ऑफ शॉप्स. म्हणजे फुटपाथवरची 2 दुकानासमोरची जी जागा असते मोकळी, त्या जागेमध्ये त्याने हा व्यवसाय सुरू केलेला आपल्याला दिसतोय. वेअर ही स्टॅक्ड हिज न्यूजपेपर बिफोर द शॉप्स ओपन. आणि त्याच प्लेसमध्ये तो सकाळी त्याचे वृत्तपत्र, वर्तमानपत्र घेऊन बसतो आणि ते टाकून आणि मग हा कॉम्प्युटर रिपेअरिंग सर्व्हिसेसचा बिझनेस तो करतोय. हिज अर्निंग्स इन्क्रीज सबस्टन्शियली बट द वर्कलोड हॅड शॉट अप टू. ही वॉज स्टिल डिलिव्हरिंग पेपर बट ऑल्सो हॅड टू विजिट होम अँड ऑफिसेस टू कलेक्ट पेमेंट्स अक्वायर मोर कस्टमर्स. हिज अर्निंग इन्क्रीज, तो जे काही पैसे कमवायचा ते कुठेतरी त्याचं प्रमाण वाढलंय. सबस्टन्शियली मीन्स ग्रेटली, म्हणजे एका लेवलला, एका चांगल्या लेवलला तो आता पैसे कमवायला लागलाय. बट द वर्कलोड हॅड शॉट अप टू, पण वर्कलोड काही कमी नाही आहे त्याचा कामाचा व्यापही तेवढाच आहे. ही वॉज स्टील डिलिव्हरिंग पेपर्स, तो अजूनही न्यूजपेपर डिलिव्हरीचं काम करतोय. बट ऑल्सो हॅड टू विजिट होम्स अँड ऑफिसेस, पण वेगळ्या वेगळ्या घरांनाही व्हिजिट करतोय, पेमेंट कलेक्टचं काम करतोय. कशासाठी, तर टू अक्वायर मोर अँड मोर कस्टमर्स, आणखीन कस्टमर्स मिळवण्यासाठी तो या प्रकारचं काम करतोय. आय थिंक you have understood the 5th and 6th paragraph of the chapter. We are moving forward with the next paragraph, that is the 7th paragraph. Let's see. At one point, the computer firm Wipro selected him as a software engineer after a campus interview. Don't get tempted by the offer, Krishna told him. You will have much better career if you got into IIM, the Indian Institute of Management. That sounded like a dream. You can make it, Krishna kept telling him. No doubt about that. Shiva was not going to let the good man down. He began preparing for IIM's Common Admission Test, CAT. At one point, the computer firm Wipro selected him. एका महत्त्वाच्या क्षणी, आयुष्याच्या महत्त्वाच्या स्टेजला त्याच्या आयुष्यामध्ये काय घडलंय, विप्रो सारख्या नामांकित कंपनीनं त्याचं सिलेक्शन केलंय सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून. कॅम्पसमध्ये त्याचं सिलेक्शन झालं. कॅम्पस आपण म्हणू शकतो ना की इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला कॅम्पस इंटरव्ह्यूज होतात वेगळ्या वेगळ्या कॉलेजेसमध्ये आणि त्यातनं बरेचसे विद्यार्थी नोकरीला लागतात, चांगल्या संधी त्यांना उपलब्ध होतात. आणि याचंही सेम तसंच झालंय, कॅम्पसमध्ये त्याचं सिलेक्शन झालंय विप्रोसारख्या नामांकित कंपनीमध्ये. बट आता त्याला कृष्णा काय महत्त्वाचा सल्ला देतोय बघा. डोंट गेट टेम्प्टेड बाय द ऑफर. तो काय म्हणतोय, डोंट गेट अट्रॅक्टेड. टेम्प्टेड, लगेच अट्रॅक्ट होऊ नकोस, आकर्षित होऊ नकोस. या प्रकारच्या अनेक चांगल्या संधी तुला उपलब्ध होतील. यू विल हॅव मच बेटर करिअर इफ यू गॉट इन टू IIM. तो असं म्हणतोय की तू जर IIM मध्ये पुढची डिग्री केलीस, अजून उच्च स्तरावरचं शिक्षण घेतलंस,
तर यासारख्या अनेक संधी तुझ्यासाठी उपलब्ध होतील. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, तो असं म्हणतोय की IIM सारख्या संस्थेमध्ये, IIMचं लॉंग फॉर्म काय आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. दॅट साऊंडेड लाईक अ ड्रीम. एक स्वप्न आहे ते, पण स्वप्न असं आहे की ते सत्यात उतरवू शकतं. आणि आपण असं म्हणू शकतो की ज्याची इच्छा आहे त्याची नक्कीच सगळी स्वप्न काय होतात? खरी होतात. यू कॅन मेक इट, कृष्णा केप्ट टेलिंग हिम. आणि कृष्णा त्याला सांगतोय की तू हे नक्कीच करू शकतोस, तुझ्यासाठी इम्पॉसिबल असं काहीही नाही. नो डाऊट अबाउट दॅट, शंकाच नाही म्हणतो तो. म्हणजे तुझ्या हुशारीवर, तुझ्या एकंदरीत मेहनतीवर कुठलीही शंका घ्यायचं कारण नाही. यू कॅन मेक इट, एक कॉन्फिडन्स तो त्याला देतोय. आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हेच काम असतं मेंटॉरचं, राईट? या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुमचा मेंटर कोण आहे लाईफमध्ये, हे तुम्ही मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की कोण मेंटॉर म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये काम करतंय. आजवरचा जो काही तुमचा प्रवास आहे त्यामध्ये तुम्हाला कुणी मदत केली आहे, कुणी चांगला सल्ला दिलाय, त्या व्यक्तीचं नाव सांगा, एखादी सिच्युएशन सांगा, प्रसंग सांगा की तुम्हाला तुमचा मेंटॉर लाभलेला आहे. शिवा वॉज नॉट गोइंग टू लेट द गुड मॅन डाऊन. आणि ऑब्विसली इतक्या चांगल्या व्यक्तीचं न ऐकण्याचं काही कारणच नाही. आणि अशा माणसाचं मताला त्याने ऑब्विसली एक आदर दिला आणि ठरवलं की आपण आता काय करणार आहोत? IIM साठी प्रिपरेशन करणार आहोत. सो ही हॅज स्टार्टेड फॉर द IIM, द प्रिपरेशन ऑफ द IIM एक्झाम. आणि IIM मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी त्याला आधी काय करावं लागेल? कॅट नावाची एक्झाम क्रॅक करावी लागेल. सो ही बिगॅन प्रिपेरिंग फॉर IIM's कॉमन ॲडमिशन टेस्ट. आय थिंक तुम्हाला इथंपर्यंतचा पॅराग्राफ नक्कीच समजला असावा. We are moving forward with the next point. Let's see the 7th paragraph of the chapter. Let's see. On Krishna's suggestion, he also enrolled in a cat coaching class. Krishna paid the 15,000 fees. After getting a few lectures, I realized I didn't have the time, so I kept taking their notes and old cat question papers to study at home, says Shiva. With the next suggestion of Krishna, he has enrolled his name for the cat coaching class. कृष्णांच्या सल्ल्यानुसार त्यांनी काय केलं? पुढं कॅट कोचिंग क्लाससाठी ॲडमिशन घेतली. कृष्णा पेड द 25,000 फीज. हिअर ऑल्सो कृष्णा पेड द फीज. याही ठिकाणी त्यांनी त्याला मदत केली आहे फायनान्शियली, असं आपण म्हणू शकतो. 25,000 फी त्याची भरली आहे. आफ्टर अटेंडिंग अ फ्यू लेक्चर्स आय रिअलाइज्ड आय डिडंट हॅव द टाइम. And after few lectures, he realized that he could not attend the few lectures. त्याच्या लक्षात आलंय की आपण सगळे लेक्चर्स अटेंड करू शकणार नाही आहोत, आपण हजर राहू शकणार नाही आहोत. सो आय केप्ट टेकिंग देअर नोट्स अँड ओल्ड कॅट क्वेश्चन पेपर्स टू स्टडी ॲट होम. सो त्यांनी काय डिसाईड केलं की नोट्स आणायचे आणि घरी सरळ सरळ अभ्यास करायचा. ओल्ड कॅट क्वेश्चन पेपर्स सॉल्व्ह करायचे. म्हणजे आधीचे जे काही जुने पेपर्स, क्वेश्चन्स पेपर्स आहेत ते आणायचे, सॉल्व्ह करायचे आणि अशा पद्धतीने आपण ही एक्झाम क्रॅक करायची, असं त्यानं डिसाईड केलंय. सगळ्यांच्या लक्षात येत असेलच नक्की. आफ्टर शिवा क्लिअर्ड द कॅट्स रिटर्न टेस्ट, कृष्णा कॉल्ड हिम होम टू कंडक्ट मॉक इंटरव्ह्यूज अँड टू ट्राय आउट ग्रुप डिस्कशन्स. थोडेफार रिटर्न टेस्ट झाल्यानंतर, कॅटचे रिटर्न टेस्ट त्यांनी सॉल्व्ह केल्यानंतर, when Shiva has solved some written test of CAT exam, Krishna called him to home. कृष्णाने त्याला घरी बोलवलंय. कशासाठी? टू प्रिपेअर द मॉक इंटरव्ह्यू, टू ट्राय आउट ग्रुप डिस्कशन्स. मॉक इंटरव्ह्यू म्हणजे आपण काय म्हणू शकतो? प्रॅक्टिस इंटरव्ह्यू, एक ट्रेनिंग इंटरव्ह्यू की ज्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की ॲक्च्युअली रिअलिटीमध्ये कसा इंटरव्ह्यू असतो. त्याचं एक ट्रेनिंग दिलं जातं. त्याला काय म्हणू शकतो आपण? प्रॅक्टिस इंटरव्ह्यू असं देखील म्हणू शकतो. त्याने ठरवलंय की शिवाला घरी बोलवायचं आणि त्याची मॉक इंटरव्ह्यूची तयारी करून घ्यायची. टुगेदर दे स्पेंड्स आवर्स प्रिपेअरिंग. आणि अशा पद्धतीने ते तासोनतास मेहनत घ्यायचे, तासोनतास प्रिपरेशन करायचे. विद्यार्थ्यांना एक लक्षात घ्या, अशा प्रकारची मेहनत घेतल्याशिवाय आपण कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक करू शकत नाही. तुम्हाला या स्पर्धेच्या युगामध्ये स्वतःचं एक वेगळं असं स्थान निर्माण करायचं असेल तर स्ट्रगलला, हार्डवर्कला पर्याय नाही. माय डिअर स्टुडंट्स, तुम्हाला हे सगळ्यांना करावंच लागणार आहे. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की हाऊ शिवा प्रिपेअर्ड फॉर IIM एक्झाम. तर या सगळ्याचं उत्तर या पॅराग्राफमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो.
कशा प्रकारे तो स्टडी करतोय, त्याने सगळे नोट्स आणलेत, ओल्ड कॅट क्वेश्चन पेपर्स आणलेत आणि तो घरी अभ्यास करतोय आणि इंटरव्ह्यूची तयारी ते दोघं मिळून तासोनतास मेहनत घेऊन करतायत. शिवा also kept track, regularly watching the news and reading up on current affairs. He finally made it, getting offers from 6 IIMs. See, Shiva also kept track, regularly watching the news. त्यांनी तो ट्रॅक पकडलाय, स्पीड पकडलाय, म्हणजे एक प्लॅन जो ठरला होता त्यांचं की अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचंय ते त्यांनी ठरवलंय आणि तो रेग्युलरली ते करायला लागलाय. रेग्युलरली वॉचिंग द न्यूज, कंटिन्युअस तो न्यूज बघतोय. कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी बातम्या बघत राहणं, हे सगळे अपडेट घेत राहणं अत्यंत गरजेचं असतं. अँड रिडिंग अप ऑन करंट अफेअर्स. करंट अफेअर्स म्हणजे काय, सध्या चालू घडामोडी, सद्यस्थितीमधल्या कुठल्या महत्त्वाच्या बातम्या आहेत या सगळ्याचं तो प्रिपरेशन करतोय. ही फायनली मेड इट अँड गेटिंग ऑफर्स फ्रॉम 6 IIMs. आणि फायनली त्याला त्याच्यामध्ये यश आलंय. लास्ट स्टेजला, एक महत्त्वपूर्ण स्टेजला तो पोहोचलाय आणि 6 IIM कडून, 6 नामांकित संस्थांकडून, की भारतातल्या सर्वोच्च अग्रगण्य संस्था असं आपण म्हणू शकतो, या संस्थेमधून त्याला ऑफर आली की तुम्ही आमच्याकडे येऊन ग्रॅज्युएशन करा. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, म्हणजे त्या मुलाचा टॅलेंट किती आहे, तो किती स्कॉलर आहे की त्याला कॉलेज ऑफर करते की तुम्ही आमच्याकडे येऊन एज्युकेशन घ्या. ही ऑफर त्याला 6 कॉलेजेसकडनं उपलब्ध झाली आहे आणि त्यातनं तो सिलेक्ट करतोय आणि पुढची त्याची डिग्री कंप्लीट करतोय. बघूयात आपण. टेकिंग अ स्टुडंट लोन, शिवा जॉईन IIM कलकत्ता इन 2013. ही हॅज जॉईन IIM नेक्स्ट ग्रॅज्युएशन कोर्स इन कलकत्ता इन 2013. 2013 मध्ये त्यांनी कलकत्ताच्या IIM संस्थेमध्ये ॲडमिशन घेतली. बाय द टाइम ही लेफ्ट फॉर द कलकत्ता, हँडिंग the newspaper business to his father to run, his clientele had increased tenfold to about 500. Now he moved to Kolkata, handing the newspaper business to his father. He has hand over his business to his father, the business of computer repairing servicing center. His clientele had increased tenfold, about 500, 50 to 500. 50 ते 500 कस्टमरचा हा प्रवास आहे. म्हणजे 10% त्याचे काय झाले, कस्टमर्स वाढलेत आणि तो सगळा बिझनेस त्यांनी काय केलाय, वडिलांच्या हाती सुपूर्द केलाय आणि तो उच्च शिक्षणासाठी रवाना झालाय. तुमच्या लक्षात आला असेल हा पॅराग्राफ. हा पॅराग्राफ अत्यंत महत्त्वाचा पॅराग्राफ आहे. आपण असं म्हणू शकतो की त्यांनी कॅट एक्झामची तयारी कशी केली, कॅट एक्झाम म्हणजे काय एक्झॅक्टली तुमच्या लक्षात आलं असावं. कशासाठीची एक्झाम आहे ही सगळी, IIM साठी, राईट. म्हणजे त्याला पुढची जी काही डिग्री घ्यायची होती त्याची एक टेस्ट आहे ही आणि त्या टेस्टसाठी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं कृष्णाच्या मदतीनं एक तयारी केली आणि पुढचा त्याचा प्रवास अत्यंत सुखद झाला आणि त्याला 6 IIM कडनं ऑफर आली आणि त्यात त्यांनी कलकत्ता सिलेक्ट केलाय आणि कलकत्त्याला तो रवाना झालाय. सगळ्यांच्या लक्षात आलंच असावं नक्कीच. ओके, वी हॅव डिस्कस द 5th, 6th, 7th पॅराग्राफ ऑफ द चॅप्टर. त्याचबरोबर तुम्ही लक्षात घ्या IIM आणि कॅट एक्झामचं लॉंग फॉर्म काय आहे. IIMचं लॉंग फॉर्म काय आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. कॅट म्हणजे काय, कॉमन ॲडमिशन टेस्ट. ओके, आणि हे सगळ्या परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ओके, या 3 पॅराग्राफच्या डिस्कशन नंतर आपण आता बघूयात की डिफिकल्ट वर्ड्स कोणते कोणते आहेत या पॅराग्राफ्समधले. लेट्स सी. गार्डियन. गार्डियन मीन्स हू गार्ड्स, प्रोटेक्ट्स, राईट. जो आपल्याला सतत आपल्या सोबत असतो, प्रोटेक्ट करतो आपल्याला. गार्ड म्हणजे एक सुरक्षा देतो आपल्याला, आपल्याला सुरक्षित फील होतं. अशा व्यक्तीला आपण काय म्हणू शकतो, गार्डियन. आणि शिवाचा गार्डियन कोण आहे तुम्हाला सगळ्यांना नक्कीच माहिती आहे, कृष्णा वेदव्यासा. गाईड अँड मेंटॉर, अ वाईज ऑर ट्रस्टेड ॲडवायझर. गाईड अँड मेंटॉर म्हणजे कोण, अ वाईज ऑर ट्रस्टेड ॲडवायझर म्हणजे सल्ला देणारा, चांगला सल्ला देणारा, एक गुरु म्हणून ज्याचा रोल आहे आयुष्यामध्ये, अशा व्यक्तीला आपण गाईड अँड मेंटॉर असं म्हणू शकतो. अर्निंग मीन्स काय, अर्निंग, नेक्स्ट वर्ड काय आहे, अर्निंग. द मनी दॅट अ पर्सन अर्न्स बाय वर्किंग, राईट. एखादा व्यक्ती कामातनं जो काही पैसे कमवतो त्याला आपण अर्निंग असं म्हणू शकतो, थोडक्यात कमावणे. प्रिमायसेस, नेक्स्ट वर्ड काय आहे, प्रिमायसेस. प्रिमायसेस म्हणजे काय, प्लेस, लँड, जिथे बिझनेस चालू असायचा शिवाचा, ते प्लेस कोणतं होतं, फुटपाथ, राईट.
सो लँड ऑर प्लेस असं आपण म्हणू शकतो. सबस्टन्शियली मीन्स काय? ग्रेटली, त्याचं अर्निंग काय झालं, खूप चांगल्या लेवलला वाढलं असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट टेम्पटेड, अट्रॅक्टेड. कृष्णा त्याला सजेशन देतोय की यू शुड नॉट हॅव टू अट्रॅक्ट बाय द ऑफर ऑफ विप्रो कंपनी. त्या कंपनीच्या ऑफरला तू लगेच अट्रॅक्ट होऊ नकोस. टेम्पटेड, अट्रॅक्टेड. क्लायंटेली मीन्स काय? कस्टमर्स. मॉक इंटरव्ह्यू मीन्स काय? प्रॅक्टिस इंटरव्ह्यू, जॉब इंटरव्ह्यू किंवा ट्रेनिंग इंटरव्ह्यू असंही आपण त्याला म्हणू शकतो. आय थिंक these are the difficult words from the 3 paragraphs and you have understood this much. जर यामध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल, काही कळलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुम्हाला जी काही अडचण आहे ती तुम्ही नक्कीच शेअर करू शकता. आता या चॅप्टरचे फक्त 2 पॅराग्राफ राहिलेले आहेत की जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. थँक्यू सो मच.